सर्वांना सप्रेम जय शिवा। कंधार शहरातील व्यापारी बंधूंना मी नम्र आवाहन करू इच्छितो की आपण कंधारच्या व्यापाऱ्यांच्या दुकानाच्या जागेचा विषय आपण निकाली काढत आहोत। 433 अर्जदारांनी अर्ज केलेले आहेत, पण या अर्जदारांमध्ये अनेक अर्जदार हे एकाच कुटुंबातले असल्यामुळे खरे व्यापारी वंचित राहू नयेत यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांनी एसडीओ श्रीमती अरुणा संगेवार मॅडमच्या अध्यक्षतेखाली समितीचं गठन केलंय। परंतु एसडीएम संगेवार मॅडमला काही घरगुती अडचणी असल्यामुळे हा विषय पात्र अपात्र करण्यापर्यंत जाऊ शकला नाही। मी सध्या मुंबईमध्ये आहे, माझं बोलणं झालेलं आहे। मी आपल्याला विश्वास देतो की मी रविवारी कंधार या ठिकाणी येतो आहे। सोमवारी कुठल्याही परिस्थितीमध्ये पात्र आणि अपात्र व्यापाऱ्यांच्या अर्जदारांची यादी ही प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतर 2 दिवसामध्ये जागांचा वाटप करण्यासाठी ड्रॉ करून प्रत्येक व्यापाऱ्यांना ज्यांचा नंबर लागलेला असेल त्यांना जागा देण्याचं काम प्रशासनाच्या वतीनं माननीय नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीमान अभिजित राऊत साहेब असतील किंवा नगरपालिकेचे शिव आणि कंधार तहसीलचे तहसीलदार रामेश्वर गोरे साहेब असतील, हे पुढाकार घेऊन हे सगळं निकाली काढतील असा मी आपल्याला विश्वास देतो। उशीर नक्की झालाय आणि त्याचा गैरफायदा घेऊन काही मंडळी श्रेयवादासाठी ज्यांनी 12 वर्षात काहीच केलं नाही, आमदार खासदार असतानाही ते काहीच करू शकले नाहीत, ते मात्र व्यापाऱ्यांवर दबाव टाकून त्यांना बोलवणे आणि माझ्याकडे या अन्यथा मी होऊ देणार नाही अशा प्रकारचा अप्रत्यक्ष दम देण्याचं काम करतायत। ही लोकशाही आहे, कोणाच्या बापाच्या घरचं राज्य नाही। मी आपल्याला आवाहन करू इच्छितो की रविवारी मी येतो आहे, सोमवारी पात्र अपात्र व्यापाऱ्यांची किंवा अर्जदारांची यादी ही प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतर जागा आपल्याला 2 दिवसामध्ये उपलब्ध करून देण्यात येईल। या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन काही मंडळी गैरसमज पसरवणे, व्यापाऱ्यांमध्ये चलबिचल करणे किंवा त्यांना दबाव तंत्र वापरणे, उदाहरणार्थ आमचे पुढाकार घेऊन काम करणारे आमचे स्वप्नील बासटवार यांना सुद्धा काही लोकांनी अप्रत्यक्षपणे धमक्या दिल्यात। याद राखा, स्वप्नील बासटवार हा मनोहर धोंडेचा कार्यकर्ता आहे आणि म्हणून कोणीही दमबाजीच्या भानगडीत जाण्याची आवश्यकता नाही। व्यापारी बांधवांच्या बाजूनी कायद्याच्या चौकटीत काम चालू आहे। 4 दिवस उशीर नक्की झालाय, परंतु मी आपल्याला विश्वासानं सांगेल येणाऱ्या सोमवारी पात्र अर्जदारांची यादी लावणे आणि त्यानंतर 2 दिवसामध्ये ड्रॉ करून जागा उपलब्ध करून देणे हे काम मी स्वतः कंधारमध्ये बसून लक्ष घालून करून देईल। त्यामुळं उपटसुंबे मंडळी जी आता पूर्ण विषय संपत आलाय किंवा कीर्तन संपत आलंय, शेवटी येऊन आरतीला हात लावायचा आणि मी केलं म्हणून टिमक्या वाजवायच्या अशी काही लोकांना सवय आहे, त्यांच्या नादाला कोणीही लागण्याची आवश्यकता नाही। मी आपल्याला बुधवार ते गुरुवारपर्यंत जागा ताब्यात देण्याचा विश्वास देतो। आपण कुठेही घाबरू नका, विचलित होऊ नका, कोणावरती भरोसा ठेवून लेंडी टाकून नासवणाऱ्याच्या मागे लागू नका आणि व्यापाऱ्यांच्या भल्यासाठी आपण हा विषय हातात घेतलाय, तो शेवटापर्यंत मनोहर धोंडे नेल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास आपल्याला देतो। त्यामुळे आपण व्यापारी बांधवांनी कुठेही चलबिचल किंवा श्रेयवादाच्या नादामध्ये असलेल्या लोकांच्या भानगडीत पडू नये असं नम्र आवाहन करतो। धन्यवाद। जय शिवा।